श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री विठ्ठल रुक्मिणीभ्यां नमः। राधा सहित श्री कृष्णाय नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरां सरस्वती प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये। ओम शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। ॐ कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभम् नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणम् सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपस्त्रीपरिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि। ॐ वंशी विभूषितकरा नवनीरदाभात् पीताम्बराधरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरबिन्दुनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वहं न जाने। ॐ वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। उदकस्पर्शः शरीरं मार्जयेत। आपापल्या डोळ्यांना पाणी लावावं, शरीरावरती पाणी शिंपडून घ्यावं। ओम अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरेत् पुंडरीकाक्षं सभायाभ्यन्तरशुचिः सर्वं शुचिः पुंडरीकाक्षः पुनातु। यजमान भाले कुंकुमतिलकं कुर्यात्। पुरुषांनी आपल्या कपाळी ओला गंध लावावा, महिलांनी कपाळी हळदी कुंकू लावावं। ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धशरवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः
स्वस्तिरस्ताक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु कुलायिने घृतवती पुरन्धे स्योने सीदसदने पृथिव्याः अभित्वा रुद्रावसवो गृह्णन्तु विमा ब्रह्मपीपिः सौभगायाश्विना ध्वर्जो साधयतामिहत्वा आचम्य. आपण आचमन करायचंय. ओम केशवाय नमः स्वाहा. ओम नारायणाय नमः स्वाहा. ओम माधवाय नमः स्वाहा. ओम गोविंदाय नमः. हात जोडून देवाला नमस्कार करायचा आहे. ओम विष्णवे नमः. ओम मधुसूदनाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. ओम वामनाय नमः. ओम श्रीधराय नमः. ओम ऋषिकेशाय नमः. ओम पद्मनाभाय नमः. ओम दामोदराय नमः. ओम संकर्षणाय नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम प्रद्युम्नाय नमः. ओम अनिरुद्धाय नमः. ओम पुरुषोत्तमाय नमः. ओम अधोक्षजाय नमः. ओम नारसिंहाय नमः. ओम अच्युताय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम उपेंद्राय नमः. ओम हरये नमः. ओम श्रीकृष्ण परमात्मने नमः. सर्वांनी हातामध्ये पाणी घ्यायचंय. प्रणवस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंदः प्राणायामे विनियोगः. पाणी सोडावं. देवांना नमस्कार करावा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्म भूवरभुवस्वरोम. देवान् विप्रान् गुरून् वृद्धान् इष्टान् ज्येष्ठान् नमस्कृत्य शांती सूक्त पाठः. आपल्यापेक्षा ज्येष्ठ मंडळींचं स्मरण करावं. गुरुजनांना कुलस्वामिनीला पुरुषोत्तमाला म्हणजे श्रीकृष्णाला बसल्या बसल्या नमस्कार करावा. हरिः ओम. द्यौः शान्तिरन्तरिक्षं शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोषधयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वज्ञो शान्तिः शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरेधि. झतो यतः समीहसे ततो नो अभयं कुरु. शन्नः कुरु प्रजाभ्यो भयन्नः पशुभ्यः सुशान्तिर्भवतु. देवता नमस्कारः. ज्या ज्या देवांचं नाव घेतलं जाईल त्यांना बसल्या बसल्या मनातल्या मनात नमस्कार करायचा आहे. ओम लक्ष्मी नारायणाभ्यां नमः. ओम उमा महेश्वराभ्यां नमः. ओम वाणी हिरण्यगर्भाभ्यां नमः. ओम शची पुरंदराभ्यां नमः. ओम माता पितृचरणकमलेभ्यो नमः. ओम इष्टदेवताभ्यो नमः. ओम कुलदेवताभ्यो नमः. ओम गुरुभ्यो नमः. ओम ग्रामदेवताभ्यो नमः. ओम स्थानदेवताभ्यो नमः. ओम वास्तुदेवताभ्यो नमः. ओम सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. ओम सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. ओम सिद्धिबुद्धिसहिताय श्रीमन्महागणाधिपतये नमः. एतत्कर्म प्रधान देवता राधा सहित श्रीकृष्णाय सांगाय सपरिवाराय नमो नमः. पुण्यं पुण्याहं दीर्घमायुरस्तु भवन्तो ब्रुवन्तु. पुण्यं पुण्याहं दीर्घमायुरस्तु निर्विघ्नमस्तु. सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः. धूम्रकेतुर्गणाध्यक्षो बालचन्द्रो गजाननः. द्वादशैतानि नामानि यपणे शृणुयादपि. विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा सङ्ग्रामे सङ्कटे चैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषाममङ्गलं. येषां हृदयस्थो भगवान् मङ्गलाय तनो हरिः. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते ग्रीवं स्मरामि.
अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यस्सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते। लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः येषामिन्दे वर्ष्या मूर्धयस्थो जनार्दनः। यत्र योगेश्वरः कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्वितिर्मम। सर्वेषु प्रारब्धकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वराः देवादिशन्तु नः सिद्धिं ब्रह्मेशान जनार्दनाः। विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धयेत। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। विश्वेशं माधवं धुण्डिं दण्डपाणिं च भैरवं वन्दे काशीं गुहां गङ्गां भवानीं मणिकर्णिकाम्। वागरथागमसम्पृक्तौ वागरथप्रतिपत्तये जगतः पितरो वन्दे पार्वती परमेश्वरौ। अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। हस्ते साक्षोदकं सपूगे फलं सहिरण्यं जलमादाय। आपण सर्वांनी आपल्या उजव्या हातावरती 2 पळ्या पाणी घ्यायचे। त्या पाण्यामध्ये एक सुट्टा पैसा सुपारी, हळद कुंकू आणि एक गंधाक्षत फूल ठेवायचे। आपल्या अधिक मास महात्म्य या 1 महिन्याभराच्या पारायणाचा मुख्य संकल्प, प्रधान संकल्प आता आपल्याला करायचा आहे। अद्य श्रीर्विष्णुर्विष्णुर्विष्णुः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोः आज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणः द्वितीये परार्धे श्री शुभेतवाराः कल्पे वैवस्वतमन्वन्तरे 28मे कलियुगे कलिप्रथमचरणे जम्बूद्वीपे भरतवर्षे भारतखण्डे आर्यावर्त एकदेशान्तर्गतेव उद्धावतारे परशुरामाश्रमे देशे दण्डकारण्ये देशे श्रीमद्गोदावर्याः दक्षिणे तीरे शालिवाहनशके शार्वरि नाम संवत्सरे रविदक्षिणायने शरदर्तुः मासोत्तमे मासे पुरुषोत्तमप्रिय अधिक अश्विनमासे शुभे शुक्लपक्षे आद्याय च प्रतिपदायां शुभपुण्यतिथौ वद्यं वासराः वासरस्तु। भृगुवासरे अद्यदिवस नक्षत्रं च उत्तरापरं हस्तदिवस नक्षत्रे शुक्लयोगे वपरम बालवकरणे कन्यास्थिते श्रीचन्द्रे कन्यास्थिते श्रीसूर्ये धनुस्थिते श्रीदेवराजगुरौ। शेषेषु ग्रहेषु यथायथं राशिस्थानानि स्थितेषु सत्सु एवं ग्रह गुणगणविशेषेण विशिष्टाया शुभपुण्यतिथौ आदौ यजमानस्य गोत्रकुलनामोच्चारः। सर्वांनी आपल्या गोत्राचा उच्चार करायचा आहे। म्हणायचंय गोत्रे, नंतर आडनावाचा उच्चार करायचा आहे। म्हणायचंय कुले, उत्पन्नः, जे जोडीने बसले त्यांनी आपल्या धर्मपत्नीचं नाव घ्यायचंय। म्हणायचंय नामनी, सपत्नीकः, जे स्वतः बसलेले आहेत त्यांनी स्वतःचं नाव घ्यायचं आहे। म्हणायचंय नाम्नः, यजमानो अहम मम आत्मनः, श्रुती स्मृती पुराणोक्त वेदोक्त शास्त्रोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम कायिक वाचिक मानसिक सांसर्गिक दोष परिहारार्थम मम सकल कुटुंबस्य परिवारस्य जनानां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम आधिभौतिक आधिदैविक आध्यात्मिक त्रिविध ताप उपताप शमन पूर्वकम धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ सिद्ध्यर्थम मम सकल अनिष्ट निराकरण पूर्वकम सर्व
इष्ट पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम पुरुषोत्तम मास माहात्म्यस्य पठनम अंशतः प्रतिदिनं करिष्ये. असं म्हणून सरळ हाताने आपण तांब्यात पाणी सोडावं, पुन्हा हातावरतून पळीभर पाणी सोडावं. तत्रादौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपती स्मरणंच करिष्ये. हात पुसावे, गणपती बाप्पाला नमस्कार करावा. हरी ओम गणानान्त्वा गणपतिं हवामहे प्रियाणान्त्वा प्रियपतिं हवामहे निधीनान्त्वा निधिपतिं हवामहे वसो मम आहमजानि गर्भधमा त्वमजासि गर्भधम्म. सिद्धिबुद्धिसहिताय श्रीमन्महागणाधिपतये नमः. महागणपतिं ध्यायामि आवाहयामि प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. हात जोडून गणपतीला नमस्कार करावा. ओम अगजानन पद्मार्कं गजाननं अहर्निशम् अनेकदन्तं भक्तानां एकदन्तमुपास्महे. सिद्धिविनायकाय नमः. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. आता सर्वांनी ह्या अधिक मास महात्म्य पारायण निमित्त अखंड दिवा प्रज्वलित केलेला असेल, त्या दिव्याचं सर्वांनी पूजन करावं. गंधफूल हळदी कुंकू वाहावं, नमस्कार करावा. ओम चंद्रमा मनसो जातश्चक्षुः सूर्यो अजायत श्रोत्राद्वायुश्च प्राणश्च मुखादग्निरजायत. कर्मसाक्षी घृतदीपाय नमः. तैलदीपाय नमः. ध्यायामि गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि. सौभाग्यमङ्गलद्रव्याणि समर्पयामि. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. दिव्याला नमस्कार करावा. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धे विनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते. दीपस्तब्रह्मणे नमः. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. ह्या पारायणासाठी आपण एक कलश देखील स्थापन केलेला असेल. या कलशाचं देखील आपण पूजन करावं. गंधफूल हळदी कुंकू व्हावं, तुळशीपत्र बेलाचं पान व्हावं आणि नमस्कार करावा. ओम तत्वाजामि ब्रह्मणा बन्धमानस्तदा शास्ते जजमानो हविर्भिः अहेणमानो वरुणे हवोद्धुर्शकु समान आयुः प्रमुखे. वरुणाय नमः. ध्यायामि गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि. सौभाग्यमङ्गलद्रव्याणि समर्पयामि. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. नमो नमस्ते स्फटिकप्रभाय सुषुवेतुहाराय सुमङ्गलाय सुपाशहस्ताय दशासनाय जलादिनाथाय नमो नमस्ते. वरुणाय नमः. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. आता आपण सर्वांनी राधा सहित श्रीकृष्णाचा असा फोटो ठेवला असेल किंवा बाळ गोपाल ठेवले असतील, त्यांना देखील गंधफूल हळदी कुंकू वाहून, तुळशीचे पानं वाहून नमस्कार करावा. ओम श्रीश्च ते लक्ष्मीश्च पत्न्यावहो रात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपावशुवेन व्यात्तम् इषणं निघाणामुम् इखाण सर्वलोकम् इखाण. ओम इदं विष्णुर्विचक्रमे त्रेधानि दधे पदम् समूढस्य पाग्मुसूरे स्वाहा. भूर्भुवः स्वः. राधा सहित श्रीकृष्णाय नमः. पूजनार्थे गन्धाक्षतपुष्पं सौभाग्यमङ्गलद्रव्याणि समर्पयामि. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारान् केशवं प्रति गच्छति. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. पुन्हा एक गंधफूल हळदी कुंकू तुळशीचं पान आपल्या ग्रंथाला, ज्या ग्रंथातून आपण पारायण वाचतोय त्या अधिक मास महात्म्याच्या पोथीला आपण अर्पण करावं, नमस्कार करावा. ओम पावकानः सरस्वती बाजे भिर्बाजिनीवती जज्ञं वस्तु धिया वसुः. सरस्वत्यै नमः. गन्धाक्षतपुष्पं सौभाग्यमङ्गलद्रव्याणि तुलसीदलं समर्पयामि. नमस्करोमि. पोथीला हात लावून नमस्कार करावा. ओम ध्यात्वा देवीं पंचपूजां कृत्वा योन्या प्रणम्य च आधारं स्थाप्य मूलेन स्थापयेत् तत्र पुस्तकं. श्री सरस्वत्यै नमः.
प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि. आपण सर्वांनी हातामध्ये पाणी घ्यावं. अनेन म्हणावं. अनेन पूजनेन सिद्धिविनायक मंगलमूर्ती महागणपती समन्वित राधा सहित श्रीकृष्ण प्रियता नमो. तांब्यामध्ये पाणी सोडावं. तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु. अशा तऱ्हेने आपण ह्या पारायणाचं जे अधिक मास महात्म्य नावाचं पारायण आपण अधिक महिनाभर पठण करणार आहोत, श्रवण करणार आहोत. ह्या पारायणाचा मुख्य संकल्प आपण आता केलेला आहोत. या अधिक मास महिन्यामध्ये दानाचं एक विशेष महत्व आपण सर्व जाणतात. या अधिक महिन्यामध्ये जितकं जास्त दान आपल्याकडनं केलं जाईल तितकी जास्त आपली सर्व जुनी पुराणी पाप आजपर्यंत आपण करत आलेलो सर्व पाप नष्ट होऊन जाईल आणि एक उत्तम प्रकारचं पुण्य आपल्या पदरी पडणार आहे. आणि म्हणून ह्या दानाचा संकल्प देखील आपल्याला आता करावा लागणार आहे. कारण कोणतीही गोष्ट दान करत असताना तिचा जर संकल्प केला गेला तर त्याचं शुभ फलित हे आपल्याला त्वरित प्राप्त होत असतं आणि विशेष करून फल प्राप्त होत असतं. विना संकल्प करता जर कुठलीही वस्तू आपण दान केली तरी तिचं फल आपल्याला प्राप्त होत नसतं. आणि म्हणून आता आपण इथे ह्या दानाचा संकल्प करणार आहोत. आपण सर्वांनी जे दान आपल्याला द्यायचंय ते दानद्रव्य आपल्या समोर ठेवलेलंच असेल. हातामध्ये आपण पाणी घ्यावं. त्या पाण्यामध्ये अक्षता ठेवाव्या. तिथिर्विष्णुस्ततः वारो नक्षत्रं विष्णुरेव च योगश्च करणं विष्णु सर्वं विष्णुमयं जगत् अद्य वर्तमान एवं ग्रह गुणगण विशेषेण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ. पुन्हा एकदा आपल्या गोत्राचा उच्चार सर्वांनी करायचा आहे. म्हणायचंय गोत्रे. आडनावाचा उच्चार करायचा आहे. म्हणायचंय कुले. उत्पन्नः आपल्या धर्मपत्नीचं नाव घ्यायचंय. म्हणायचे नामनी. सपत्नीकः आपलं स्वतःचं नाव घ्यायचंय. म्हणायचे नामनः यजमानो अहम मम त्रयस्त्रिंशत् देवतात्मक विष्णुरूपी सहस्रांशु श्री पुरुषोत्तम प्रीतिद्वारा निखिल पाप प्रशमन पूर्वकं पुत्र पौत्र युत धन धान्य क्षेम समृद्धि लोकद्वय सुख हेतु पृथ्वीदान फल प्राप्त्या अपूप छिद्र समसंख्य वर्ष सहस्रावधि स्वर्लोक निवासादि कल्पोक्त फल सिद्ध्यर्थम मलमास प्रयुक्तम सवायनम अपूप दानम करिष्ये. सरळ हाताने ताटामध्ये पाणी सोडावं. जे दान द्रव्य आपण आपल्या समोर ठेवलं असेल, जे वाण आपण आपल्या समोर ठेवलं असेल त्याला गंधपूर हळदी कुंकू तुळशीचं पान वाहून नमस्कार करावा. ओम विष्णोराटमसि विष्णोः श्नत्रे स्थोऽप्यष्णोः स्योरसि विष्णोर्ध्रुवोऽसि वैष्णवमसि विष्णवे त्वा प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि. त्या दानद्रव्याला आपण हात लावावा. म्हणावं इदं सोपस्करं त्रयस्त्रिंशत् अपूप दानं सवायनं सदक्षिणाकं शतांबुलं पुरुषोत्तम प्रीतिकाम
तुभ्यमहं संप्रददे नमो प्रार्थना पूर्वक नमस्करोमि। आता याच्यात आपल्या लक्षात आलं असेल मंडळी, या अधिक मास महिन्यामध्ये जास्त करून अपूप दान म्हणजे जे अनारसे आपण करत असतो त्या अनारशाचं दान किंवा ह्या दानाला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आणि आता आपण संकल्प देखील केला, त्या संकल्पात देखील उच्चारण झालेलं आहे की त्रयस्त्रिंशत् देवतात्मक, त्यानंतर अपूप छिद्र समसंख्य म्हणजे 33 प्रकारचे देवता जे विष्णुरूपी आहेत किंवा 33 कोट जे आपण म्हणतो असे हे सर्व देवतांना अपूप छिद्र समसंख्य वर्ष म्हणजे जो अनारसा असतो त्या अनारशाला बघा भरपूर अशी छिद्र पडलेली असतात, तर जितकी जास्त छिद्र असतील त्या छिद्रांच्या समसंख्य म्हणजे त्या छिद्रांच्या बरोबरीचं आयुष्य सहस्रावधी स्वरलोक निवासादी कल्पोक्त फल, तेवढं आयुष्य आणि तेवढं फल, तेवढं पुण्यफल आम्हाला प्राप्त व्हावं म्हणून आम्ही या मलमास निमित्त किंवा पुरुषोत्तम मास निमित्त हे अपूपदान कसं करतोय तर सवायनम, एक वाण देखील आपण त्या वाणामध्ये विशिष्ट प्रकारची सर्व दानं असतात, ही सर्व दान प्रकार जे आहेत ह्या अपूपदानासोबत आपण करीत आहोत असा संकल्प आपण केलेला आहे। या संकल्पानंतर त्या दान द्रव्याचं आपण पूजन केलेलं आहे आणि आपण मग म्हटले की हे वायनदान जे आहे किंवा हे अपूपदान जे आहे हे पुरुषोत्तमाच्या प्रीतिकामासाठी आहे, माझ्यासाठी नाही। संप्रददे न ममो, अशा तऱ्हेने आपण ह्या दान द्रव्याचा देखील संकल्प करून याचं दान आपण केलेलं आहे। आता आपण करणार आहोत ती ह्या अधिक मास महात्म्याची किंवा पुरुषोत्तमाची श्रीकृष्णाची आरती। सर्वांनी आरतीचे ताट तयार केलेलंच आहे किंवा तयार करून घ्यावं आणि शक्यतो आरतीसाठी उभं राहावं। ओम आरात्रि पार्थिवगुरजः पितुरप्रायिधामभिः दिवः सदाग्मुसिगृहति वितिष्ठस आत्वेखं नर्तते तमः। अस्तु मंगलानि भवन्तु निराञ्जनं कुर्यात्। ओम जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य। जय देव जय देव, दीन म्हणोनी कृष्णे उद्धार केला, निज नामे पुरुषोत्तम धन्य तुला केला। दाने त्यागे स्नाने पूजा जपमाला, व्रताचरण फलदायी निश्चय ठरविला। निस्वार्थे परमार्थे हरिसी तू दैन्य, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य। जय देव जय देव, जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य। जय देव जय देव, पुरुषोत्तम महिमा तो दुर्वासे कथिला, मेधावी कन्येला तो नच आवडला। परिशिव पूजा करण्या सांगून याती जला, पांडव पत्नी म्हणून जन्म धन्य केला। वनवासी पंडू सुता कथिले महिमान, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य। जय देव जय देव, जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य। जय देव जय देव, अधिक मासा माझी दाने जे देती, दीप निरंतर देवा पुढती लाविती। राधा कृष्णांची ही पूजा जे करीती, अथवा उपवासा मास भरी धरिती। अनारसे 33 जामाता दान, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य। जय देव जय देव, जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य। जय देव जय देव,
दृढधन्याला पोपट करीतो उपदेश गत जन्मीची सांगे पुण्याई त्यास अधिक मासी घडता स्नाने उपवास पुनरुज्जीवन लाभे मृत तत्पुत्रास सुदेव विप्रासी फल प्राप्त पूर्ण सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय देव जय देव जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय देव राणी मणिगरीवा ते उगर देव बोले पुरुषोत्तम मासाचे व्रत त्या सांगितले त्याला पुढच्या जन्मी सुख प्राप्त झाले चित्रबाहू म्हणून या वैभव भोगी आले सहज जरी व्रत घडले तरी होई धन्य सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय देव जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय देव कदर्यू आख्यान नारायण कथिती दुर्गती होनिया ही पुण्य प्राप्त होती वानर जन्मातून स्वर्गाची प्राप्ती मासभरी उपवासे तयास होईती कथा पुराणा मधल्या कित्येक दान सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय देव जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय देव धर्म सत्य मर्यादा नीती आचरणी कैसे पुण्य करावे दंपती जीवनी अनेक ऋषी वचने ऐकावी श्रवणी माहात्म्य पोथी वाचन करणे सर्वांनी निस्वार्थे वागावे तोच धर्म मान्य सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय देव जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय देव आपण कापूर लावावा ओम कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि कर्पूरपूरेण मनोहरेण सुवर्णपात्रोदकसंस्थितेन प्रदीप्तवाचा सहसंगतेन नीलाञ्जनन्ते जगदीश कुर्यात् घालेन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंदे पूजन भावे वाळीन म्हणी नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् करोमि यद् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की जय देवांना आरती द्यायची आहे आपण सर्वांनी आरती घ्यायची आहे आरती घेतल्यावर हातामध्ये फुल अक्षता घ्याव्या मंत्रपुष्पांजलिः ओम यज्ञेन यज्ञमेजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न ते हनाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसय्यसाहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मीहं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराज वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं तारमीष्ठ्यं राज्यं
महाराजयमाधिपत्यमयं समन्तपर्यादी स्यात् सार्वभौमः सार्वयुषान्तादापरार्धात् पृथिवीयै समुद्रपर्यन्ताया एकराजनप्येषश्लोको विहितो मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्य वसुगृहे आवीक्षितस्य कामप्रे विश्वे देवा सभासुदगिति ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् नानासुगन्धिपुष्पाणि यथा कालोद्भवानि च पुष्पाञ्जलिर्मया दत्तं गृहाण परमेश्वरो श्रीकृष्णांच्या चरणी मंत्रपुष्पांजली अर्पण करा. चरणकमले मंत्रपुष्पांजलीं समर्पयामी. अंगाभोवती प्रदक्षिणा करू आपण खाली बसायचे. पुरुषोत्तमाची प्रार्थना करायची आहे. ओम यादिकानि च पापानि जन्मान्तरकृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणां पदे पदे. हात जोडून पुरुषोत्तमाचं जे स्तोत्र आहे, ज्या स्तोत्राचा आपण महिनाभर रोज पाठ करणार आहोत, त्या स्तोत्राचं सर्वांनी प्रार्थना स्वरूप